सकाळी 6 वाजता ॲटोवर यावं लागते आणि 6 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत थोडाफार धंदा होते आणि 12च्या नंतर तर काहीच धंदा नसते. आमचा परिणाम एवढा दुष्काळ झालेला आमच्या ॲटोवर की ॲटो रिक्षामध्ये सवारी पॅसेंजरसुद्धा बसत नाही. 12च्या नंतर आम्हाला गाडी चालावं की नाही चालावं स्वतःही असं कळत नाही आणि धंदा पाणी तर काहीच राहिला नाही. या उन्हामुळे खूप मोठा धंद्यामध्ये असर झालेला आहे. संध्याकाळी 6च्या नंतर धंदा थोडाफार होते, पण दुपारच्या नंतर तर काहीच धंदा नसते ॲटोमध्ये. खाली कोण्याही एरियामध्ये गेलो भाडं घेऊन तर रिकामं यावं लागते आणि पेट्रोलसुद्धा जास्ती लागू राहिलं याच्यामध्ये. कमाई काहीच नाही उरायली साहेब. सकाळी 6 वाजतापासून ॲटोवर यावं लागते आम्हाला. तर एवढं वाढलेला आहे. जो धंदा आमचा होत होता आता त्याला संध्याकाळ होत आहे. उन्हाच्यानं लोक काही बाहेर येत नाही आहे. असं वाटते दुकानदारी बंद करा, आम्ही पण घरी बसा. निघतं त्याच्यामध्ये सिलेंडर भेटत नाही आहे. सिलेंडरचे एवढे भाव वाढलेले आहे की 2000-2500 रुपयाचे मागत आहे. काय करा हॉटेलवाल्यांना सांगा आम्हाला तुम्ही. काल अकोल्याचा पारा 43.80 नोंद झाली. टीव्हीवर बातमी आली. भारतात सगळ्यात जास्त उष्ण शहर हे काल अकोला होतं. आता जवळपास 9:45 वाजले आणि एवढं ऊन तापतंय अकोल्यात की आपण पाहता की लोक सकाळीच वरतात आपले कामं पूर्ण. दुपारी शुकशुकाट असते. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. एक तर पाण्याची पातळी घसरल्यामुळे पाण्याची खूप अडचण आहे. सामान्य नागरिक या उन्हामुळे खूप त्रस्त झालेला आहे. अकोलेकर निसर्गानं आमच्या या अकोल्यावर काय कोप केलेला आहे माहिती नाही, पण भयंकर ऊन तापत आहे. त्यामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अकोल्याचं. उन्हाचा त्रास असा आहे की पारा इतका खतरनाक वाढलेला आहे. काल टीव्हीवर पाहिलेला आहे मी ना, 43 पर्यंत पारा दाखवून राहिला. आता कामधंद्यावर इतकं मुश्किल झालं की 11च्या पहिले काम करायला लागून राहिले. जे दिवसभर काम करायचं होतं ते काम काही होऊन नाही. महानगरपालिकानं इथं काहीच व्यवस्था केलेली नाही आहे. उन्हामुळं की कुठेतरी उभं राहा.